शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. शांती धरून मनी सुंदर गायन गावदनी विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजी वितरी. घडी भर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू. जय जय तारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजी वितरी. पुत्रक कन्या आपण सगळी जमून रमूया तितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा. स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजी वितरी. देवाचीच्या वचलतेला उपमान जगी उपकाराला. स्मरुनी चित्ती ते सगळे प्रेमाश्रूंची वाहू फुले. विश्रांतीचा वार सुखाचा. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय वचने 15 ते 20. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय वचने 15 ते 20. फिलिप्पियरांनो, तुम्हासही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा फक्त तुम्हा वाचून कोणत्याही मंडळीने मजबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हा माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही 2दा पैसे पाठविले. मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरतो. मला पाहिजे ते सर्व मजजवळ आहे आणि अधिकही आहे. तुम्हापासून आलेले दान एफ्रादिताच्या हातून मिळाल्याने मला भरपूर झाले. ते जसा काय सुगंध, जसा काय देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असा आहे. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. आपला देव पिता याला युगानुयुग गौरव असो. आमेन. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. जिवंत देव ख्रिस्त प्रभू येशू याच्या प्रेम सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज पुन्हा एकदा आम्ही देवबापाचं वचन ऐकत आहोत. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 16 ते 20 या वचनांमध्ये संत पौल मंडळीने फिलिप्पियरांनी केलेली मदत, आर्थिक मदत, आणि जसं आम्ही पवित्र शासनानुसार देवाचे लोक ह्या नात्याने ज्याला आम्ही दान, देणगी, अर्पण देखील म्हणतो. प्रियांनो, संत पौल ह्या मंडळीकडून जी अपेक्षा मदतीची करतो ती अपेक्षा स्वतःसाठी नव्हे, कमी पडल्यामुळे नव्हे, तर मंडळीच्या हिशोबी जमेची बाजू असावी आणि ती वाढावी. होय, प्रभू परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन आम्हाला देण्यासाठी शिकवलं आणि देण्याची मर्यादा नाहीये. प्रभूने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. जिवंत देवाने आम्हाला तारण दिलेलं आहे. आता आम्ही कोणत्याही गोष्टीच्या द्वारे त्याचं ऋण फेडू शकत नाही, परंतु आज सुवार्तेच्या कार्यामध्ये
आपण देवबापाचे लेकर ह्या नात्याने, एक जिवंत मंडळी ह्या नात्याने आम्ही पण इतर गरजू मंडळांसाठी आपले हात पुढे करायला पाहिजे आहे. त्यांच्या आर्थिक गरजा आम्हाला यथाशक्ती जी पुरवता येईल ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, यासाठी की ते देवाला सुगंधासारखं व्हावं, देवाला मान्य व्हावं व संतोषकारक व्हावं. मनापासून केलेलं अर्पण हे देवबापाला संतोषकारक आहे. आपण देखील प्रभूच्या कार्यामध्ये संतोषजनक अर्पणे देऊया. सुगंधाप्रमाणे ते अर्पणे होईल, देवाला मान्य होईल आणि देवबापाच्या सेवकांच्या गरजा, देवबापाच्या राज्याच्या वाढीसाठी जे केलेलं काम आहे त्यामध्ये सर्व पुरवठा होईल आणि प्रभूचं गौरव होईल. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद देवबाप्पा, आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये तू आम्हाला शिकवलंस की देवा आम्ही द्यावं. होय देवा, देण्यासाठी तूच आम्हाला शिकवलं. होय देवा, फिलिप्पी ह्या मंडळीला देवबापा संत पौलाने देवबापाचे पत्र लिहिलं, त्यामध्ये होय देवा कोणत्याही प्रकारे गैरसमज होऊ नये याबद्दल तो लिहित आहे. खरोखर देवा, देण्याबद्दल बापा जेव्हा सांगण्यात येतं, बोलण्यात येतं, तर देवबापा त्यामध्ये होय बापा अंतःकरणाचे अनेकदा उलाढाल होते, वेगळे होय बापा विचार येतात. परंतु देवबापाच्या अंतःकरणापासून शुद्ध मनाने होय बापा अंतःकरणापासून तुझ्या सेवेला पेरणी करतात. ते अंतःकरण तू पाहतो आणि त्या पेरणीबद्दल तुला संतोष होतो, आनंद होतो, सुगंधाप्रमाणे होतो आणि निश्चित देवा ते अर्पण तुला मान्य होतं. कारण देवा तुझ्या स्वर्गीय राज्यातून तो आम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. मात्र आम्ही तुझे आज्ञाधारक लेकर ह्या नात्याने देवबापा आम्ही तुझ्या लेकरांच्या होय बापा गरजू लोकांच्या गरजा पुरवाव्या, तुझ्या पवित्र जनांच्या गरजा पुरवण्यासाठी आपला हात पुढे करावा, यासाठी तो आम्हाला ह्या आज्ञा शिकवलेल्या आहेत आणि आम्ही त्याप्रमाणे कार्य करत असताना होय बापा संत पाऊल जसं म्हणत आहे की माझा देव आपल्या संपत्तीने रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. होय देवा, खरोखर तो आम्हा सर्व देणाऱ्यांना अधिक ब्लेस करणार प्रभू आहे, समृद्ध करणार प्रभू आहे. म्हणून देवबापा जे आजपर्यंत तुझे लेकर अंतःकरणापासून पेरत आहेत ते बापा हर्षाची, आनंदाची, समृद्धीची कापणी कापत आहेत. देवबापा सर्व तुझ्या लेकरांना यापुढेही देण्यासाठी सहाय्य कर. तुझ्या सेवेतल्या गरजा पूर्ण हो, तुझं राज्य वाढो आणि तुझं गौरव हो. विनंती प्रार्थना नासुर येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ते देवबापा, आमेन. संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो. ख्रिस्त सदा हृदयात वसो. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.